Students, a very good morning to all of you. Now students, as you know that we have started our revision. Okay. Now today we are going to revise 1.3, that is trees are the kindest things I know. तर कवीचं असं म्हणणं आहे या कवितेच्या की माझ्या माहितीप्रमाणे सर्वात जास्त काइंड म्हणजेच दयाळू कोण असेल तर ट्रीज, झाडं. ओके. नाउ we will see the summary in short, but first of all we will start with the warming up part. Warming up, first question, what gift do trees give to mankind? What gift do trees give to mankind? म्हणजे झाडांपासून मानवाला कोणते कोणते गिफ्ट्स मिळतात. गिफ्ट्स म्हणजे काय, थोडक्यात झाडांपासून आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू मिळतात ते इथे लिहायचं आहे. विच थिंग्स वी गेट फ्रॉम द ट्रीज वी हॅव टू राईट हिअर. Like fruits, flowers we can get from the trees. Then afterwards we can get from the trees furniture. आपल्याला झाडांपासून फर्निचर सुद्धा मिळतं. झाडांचे जे लाकूड असतं, with the help of that we can make a furniture. त्या झाडांच्या लाकडापासून आपण फर्निचर बनवतो. So which things we can get from the trees we have to write there. Second question, name two part of tree that begins with. आता इथं काय दिलेले आहेत बघा, झाडांची नावं लिहायची आहेत. कुठल्या झाडांच्या पार्ट्सची नावं लिहायची आहेत, बट त्यांनी लेटर्स दिलेले आहेत बी, एफ आणि टी. तर बी पासून स्टार्ट होणारे झाडांच्या पार्ट्सची दोन नावं लिहायची आहेत, एफ पासून स्टार्ट होणाऱ्या झाडांच्या पार्ट्सची दोन नावं लिहायची आहेत आणि टी पासून स्टार्ट होणाऱ्या झाडांच्या पार्ट्सची दोन नावं लिहायची आहेत. सो वन आय विल टेल, वन यू हॅव टू राईट. सो फर्स्ट बी, फ्रॉम बी ब्रांच. ओके. देन F, fruits. Then T, trunk. Okay. Now next is B. In most countries in the northern hemisphere there are 4 seasons: spring, summer, autumn and winter. आता बाहेरच्या देशांमध्ये 4 सीझन असतात. आता नॉर्मली इन इंडिया वी सेलिब्रेट 3 सीझन. आपण इंडियामध्ये, भारतामध्ये 3 ऋतू साजरे करतो, बरोबर की नाही. अँड दीज आर समर, विंटर अँड मॉन्सून. हे 3 मुख्य ऋतू आपण भारतामध्ये साजरे करतो. म्हणजेच काय तर आपण मानतो सुद्धा. आणि आपण समर, विंटर अँड समर सीझन, विंटर सीझन अँड मॉन्सून सीझन. बट इन द नॉर्थन हेमिस्फियर दे सेलिब्रेट 4 सीझन. पण बाहेरच्या देशामध्ये तिथे 4 सीझन्स असतात. कोणते? स्प्रिंग, समर, ऑटम आणि विंटर. स्प्रिंग सीझन, समर सीझन, ऑटम सीझन आणि विंटर सीझन. तर हे यामधले समर आणि विंटर सीझन वी ऑल्सो सेलिब्रेट इन इंडिया. बट स्प्रिंग अँड ऑटम दीज आर द डिफरंट सीझन्स, बरोबर की नाही. स्प्रिंग आणि ऑटम सीझन, स्प्रिंग म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये वसंत ऋतू म्हणतो आणि ऑटम सीझनला आपण मराठीमध्ये शरद ऋतू म्हणतो. ओके. मग हे 2 ऋतू जे आहेत ते आपण भारतामध्ये सहसा नाही साजरे करत. तर आता ट्राय टू गेस इन द सीझन इन द मंथ्स गिवन बिलो. नाव डाऊन साइड दे हॅड गिवन ऑल द 12 मंथ. आता तिथे खाली त्यांनी आपले वर्षाचे जे 12 महिने असतात ते 12 महिने दिलेले आहेत. From that 12 months, they have all the 12 months they had divided into 3 groups. बरोबर. 3 मंथ्सच्या ग्रुपमध्ये त्यांनी पूर्ण 12 महिन्यांना डिवायडेड केलेलं आहे. सो each group containing in 3 months. तर त्यापैकी प्रत्येक ग्रुपमध्ये 3 महिने आहेत, बरोबर. सो वी हॅव टू राईट देअर इन विच ग्रुप विच सीझन. म्हणजे कोणत्या ग्रुपमध्ये. आता समजा फॉर एक्झाम्पल मार्च, एप्रिल आणि मे. सो फ्रॉम मार्च टिल मे मीन्स मार्च, एप्रिल अँड मे विच सीझन इज देअर. ओके. देन जून, जुलै अँड ऑगस्ट विच सीझन. देन सप्टेंबर, ऑक्टोबर अँड नोव्हेंबर विच सीझन. अँड देन डिसेंबर, जानेवारी अँड फेब्रुवारी विच सीझन. सो वी हॅव ऑलरेडी नो दॅट फ्रॉम द मार्च समर स्टार्ट. आता आपल्याला माहिती आहे ऑलरेडी मार्चपासून समर म्हणजे उन्हाळा चालू होतो, बरोबर की नाही. सो मार्च, एप्रिल अँड मे दीज 3 मंथ्स इज ऑफ समर सीझन. तर मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने झाले समर सीझनचे. ओके.
Then June, July and August. In June, July and August in India, here is a monsoon season. आता जूनपासून आपल्या इंडियामध्ये मॉन्सून सीझन स्टार्ट होतो, बरोबर की नाही, पावसाळा. परंतु इन नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये तिथे पावसाळा नसतो. तर तिथे कोणता ऋतू होतो त्यावेळेस स्टार्ट? स्प्रिंग सीझन. ओके, जून, जुलै अँड ऑगस्ट स्प्रिंग सीझन. Then next is September, October and November. September, October, November. Now here in India, winter season is going to be start. आता इंडियामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर यामध्ये काय होतं तर पावसाळा संपत असतो आणि हळूहळू हिवाळा सुरू होत असतो. परंतु इन नॉर्थ हेमिस्फिअर दे स्टार्टेड टू सेलिब्रेट विंटर सीझन. तिकडे कोणता ऋतू सुरुवात होतो असतो त्यावेळी? विंटर सीझन. ओके, मीन्स सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर विंटर सीझन. अँड देन डिसेंबर, जानेवारी अँड फेब्रुवारी ऑटम सीझन. Okay, December, January and February autumn season. So the sequence is summer, spring, winter, autumn. Okay, next is an artist paints picture using colors. A poet writer can also paint picture in your mind or imagination by using descriptive phrases. For example, blue sky, soft white cloud, floating clouds, etc. So write down 4 such phrases which describe anything beautiful in nature. आता या प्रश्नाचा अर्थ काय? कोणताही जो काही कवी लेखक असतो किंवा कवी असतो तो त्याच्या मनामध्ये कविता तयार करत असताना किंवा एखादा लेख लिहित असताना त्याच्या मनामध्ये एक निसर्गाची छबी तयार करत असतो विथ हिज ओन इमॅजिनेशन. त्याची एक कल्पकता वापरून, इमॅजिनेशन म्हणजे काय तर कल्पनाशक्ती, त्याची कल्पकता वापरून तो तयार करत असतो. मग त्याच कशा प्रकारे तर एखादा पेंटिंग करणारा जो पेंटर असतो, चित्र काढणारा जो चित्रकार असतो, तो जसा इमॅजिनेशन करून चित्र काढत असतो त्याच प्रकारे एखादा कवीसुद्धा इमॅजिनेशन करून त्याची कविता लिहित असतो. बरोबर, कविता ह्या ऑल द पोएम्स आर बेस्ड ऑन इमॅजिनेशन. कविता ह्या सर्व त्यांच्या कवींच्या कल्पनाशक्तीवरती आधारित असतात, बरोबर की नाही. सो हियर यू हॅव टू राईट डाऊन लाईक फ्रेजेस, म्हणजे इथं तुम्हाला काही फ्रेजेस लिहायचे आहेत. कशा प्रकारे? फॉर एक्झाम्पल बघा, द स्काय इज ब्ल्यू. ओके, ऑर द सॉफ्ट व्हाईट क्लाउड, म्हणजे निळं आकाश किंवा सॉफ्ट व्हाईट क्लाउड, पांढरे शुभ्र ढग. फ्लोटिंग क्लाउड्स म्हणजे तरंगणारे ढग. अशा प्रकारचे ज्या काही फ्रेजेस पोएट यूज इन द पोयम, अशा प्रकारचे ज्या काही फ्रेजेस पोएट कवी लोक त्यांच्या कवितेमध्ये जे वापरतात त्या तुमच्या इमॅजिनेशननुसार इथं 4 फ्रेजेस तुम्हाला लिहायच्या आहेत. ओके, नाव let we start the summary of trees are the kindest things I know. Now in this poem by written Harry Ben ह्यांनी जी काही कविता लिहिलेली आहे, this poem is about trees. ही कविता कशाविषयी आहे तर ट्रीज विषयी आहे. The poet is saying that I know that trees are very kindest things. माझ्या माहितीप्रमाणे झाडं ही सर्वात जास्त दयाळू आहेत. So why he is saying like that? Because trees gives us everything without expecting anything from us. बरोबर की नाही? झाडं आपल्याला सर्व काही देतात पण ते आपल्याकडून काही एक्सपेक्ट न करता, म्हणजे आपल्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता झाडं आपल्याला सर्व काही देत असतात. Now trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. ट्री डू नॉट हार्म अस, दे सिम्पली ग्रो. झाडं कधीही आपल्याला कोणतीही इजा पोचवत नाहीत, ते फक्त त्यांची ते वाढत असतात. असं होतं का रे की बाबा झाडं वाढतंय आणि ते झाड वाढत असताना आपल्याला काहीतरी इजा पोचवतंय त्या झाडानं, म्हणजे आपल्या घरामध्ये उगीचच ते झाड मोठं झालेलं आहे आणि ते अचानकच ते घरामध्ये कुठून तरी आलेलं आहे, आपल्याला इजा पोचवलं, असं होतं का? नाही. म्हणजेच काय तर झाडं ही त्यांच्या आधारावरती वाढत असतात, ते कधीही आपल्याला इजा पोचवत नाहीत. ट्री सिम्पली ग्रो, दे डू नॉट
harm us because these are the kindest things. Then, and spread and shade for sleepy cows and gather birds among their boughs. बॉज मीन्स ब्रांचेस. तर झाडं ही सरळ आपल्या मार्गाने वाढत असतात. ते येणाऱ्या जाणाऱ्यांना सावली देतात. दे गिव्ज अ शेड. बरोबर की नाही. दे गिव्ज अ शेड. दे गिव्ह प्लेस टू मेक द हाऊसेस फॉर बर्ड. झाडं त्यांच्या झाडावरती जागा देतात. कोणाला? बर्ड्सला, पक्ष्यांना त्यांची घरं बनवण्यासाठी. सो विच थिंग्स ट्री गिव्ज अस? ट्री गिव्ज अ शेड. Tree gives place for making the houses for the birds. Then they gives us fruit in leaves above. They gives us fruits and they gives us flowers and wood to make our houses. And trees gives us wood to make furniture or houses. झाडं आपल्याला त्यांचं जे काही लाकूड देतात, वूड देतात, त्याच्यापासून आपलं घर तयार होतं, फर्निचर तयार होतं. Then and leaves to burn on Halloween. आणि जे काही झाडांची पानं आहेत, ती झाडांची पानं सुद्धा आपल्याला जाळ करण्यासाठी देतात. बरोबर की नाही. म्हणजे आपण झाडांची जी काही पानं असतात ते सुद्धा आपण सोडत नाही. त्या पानांचा सुद्धा आपण जाळ करतो. म्हणजेच काय, थोडक्यात झाडाच्या प्रत्येक पार्टचा आपण यूज करत असतो. देन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि स्प्रिंग सीझनमध्ये पुन्हा त्या झाडावरती नवीन पानं यायला सुरुवात होतात, नवीन कळ्या यायला सुरुवात होतात. दे आर फर्स्ट वेन डेज बिगिन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. झाडं ही अशी आहेत की दिवसाचा पहिला किरण जो असतो, द फर्स्ट बीम ऑफ डे, दिवसाचा पहिला सूर्याचा किरण जो असतो त्याला कोण टच करत असेल पहिल्यांदा, तर दॅट आर द ट्रीज. Okay, trees are the things which touch first to the sun's first beam. सूर्याच्या पहिल्या किरणाला स्पर्श कोण करतं? तर झाडं. They are the last to hold the night when evening changes into night. आणि दिवसाच्या सगळ्यात शेवटी, दिवसाचा सगळ्यात शेवटाचा जो काही किरण असतो सूर्याचा, त्या शेवटीच्या किरणाला सुद्धा कोण स्पर्श करतं किंवा त्या शेवटच्या किरणाचा स्पर्श कोणाला होतो? तर तो झाडांनाच होतो. म्हणजेच काय, दिवसाची सुरुवात ही झाडांपासून आणि एंड हा झाडांमध्येच होतो. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउझी लुलाबी. आता ज्यावेळी पूर्ण अंधार पडलेला असतो त्यावेळी चंद्र हा झाडांच्या पाठीमागे लपलेला असतो आणि जणू चंद्राला झाडं ही लुलाबी म्हणजे अंगाई गीत. ओके, तर झाडं ही जणू चंद्राला अंगाई गीत गात असतात. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. म्हणजे झोपलेल्या बाळासाठी आणि चंद्रासाठी अंगाई गीत कोण गातं? तर झाडं, असं कवीचं म्हणणं आहे. इट मीन्स दॅट इन whole poem we can come to know that trees are the kindest things. They gives us lots of things, like they gives us shade. Trees gives us shade. Trees gives us fruits. Trees gives us flowers. Trees gives us wood. Trees gives us leaf to burn. Then afterward trees gives place on their branches to make the houses for birds. Okay, then wherever we are going, trees gives us shade in the path. आपण जर कुठल्या रस्त्याने चाललेला असो तर रस्त्यावरती आपल्याला सावली कोण देतं? तर ट्रीज. नाउ दिस इज द समरी ऑफ द पोयम. नेक्स्ट इज इंग्लिश वर्कशॉप. फर्स्ट, पिक आउट फ्रॉम पोयम वर्ड दॅट राईम विथ द फॉलोविंग वर्ड. तर आता खाली काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांशी यमक जुळणारे शब्द म्हणजेच रायमिंग वर्ड्स यू हॅव टू फाइंड आउट फ्रॉम द पोयम. वन आय विल टेल, वन यू राईट. ओके, लाईक फन, सन. देन नो, here they are given no, no, so it rhymes with KNOW, no. Okay, then now, above,
or grow or cow. Okay, for the noun cow or grow. Then sight, for the sight light or night. Then fly, sky. Okay, then pick out from the poem line that create a picture in your mind. तर आता कवितेमधून तुम्हाला अशा ओळी लिहायच्या तिथे की ज्या ओळी वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक चित्र तयार झालेलं असेल. ओके, तर फॉर एक्झाम्पल, अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. स्प्रिंग सीझनमध्ये झाडावरती नवीन छोटी छोटी पालवी फुटते. मग ही जेव्हा लाईन तुम्ही वाचता त्यावेळेस तुमच्या एक मनामध्ये डोळ्यापुढे एक चित्र उभं राहिलं असेल. एक झाड आहे, त्या झाडाला छोटी छोटी पानं फुटायला लागली आहेत. म्हणजे अशा प्रकारची कवितेतून लाईन शोधून काढायचे की ज्या लाईन वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या डोळ्यासमोर एक प्रकारचं चित्र उभं राहिलेलं असेल. ओके, देन थर्ड, द पोएट रेफर्स टू ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स. फ्रॉम द पोयम पिक आउट 5 फॅक्ट विच प्रूव्ह द काइंडनेस ऑफ ट्रीज टुवर्ड्स अदर. आता कवीचं असं म्हणणं आहे, कवीने हे प्रूफ देखील केलेलं आहे की झाडांपेक्षा दयाळू कोणतीही वस्तू नाही. झाडं ही सर्वात दयाळू आहेत. तर कवितेमधून अशा 5 लाईन्स तुम्हाला शोधायच्या आहेत की त्यामधून असं लक्षात येतं की खरंच झाडं कोणत्याही उपकाराची अपेक्षा न ठेवता, आपल्याकडून कोणतंही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता आपल्याला काही ना काहीतरी देतच असतात. ओके, त्यांची काइंडनेस किंवा त्यांचा दयाळूपणा दाखवत असतात. असे 5 वाक्य शोधून काढायचे. फॉर एक्झाम्पल, वन आय विल टेल, ट्रीज डू नॉट हार्म अस, दे सिम्पली ग्रो. बरोबर आहे की नाही? ते कोणालाही इजा न पोचवता वाढतात. अशा प्रकारची वाक्य तुम्हाला इथं लिहायची. देन नेक्स्ट, नंबर 4, फाइंड वर्ड दॅट डिस्क्राइब्स द फॉलोविंग. तर आता असे शब्द इथं शोधायचे आहेत की जे खाली दिलेल्या शब्दांचे डिस्क्राईब करत असतात. जसं की काउज, काउजला काय डिस्क्राईब करतं इथं, तर स्लीपी. ओके, काउजला काय शब्द डिस्क्राईब केलेला आहे, स्लीपी क्लाउज. स्लीपी काउज म्हणजे झोपाळू गाई, बरोबर, किंवा झोपलेल्या गाई अशा प्रकारे. तर न्यू बर्ड्स, ग्रीन न्यू बर्ड्स. ओके, अशा प्रकारे तुम्ही सनसाठी, लुलाबीसाठी आणि ट्रीजसाठी कोणता वर्ड, कोणता डिस्क्रायबिंग वर्ड आलेला आहे तो लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल, अगेन आय एम टेलिंग यू, काउज, स्लीपी काउज, न्यू बर्ड्स, ग्रीन न्यू बर्ड्स. देन सन, फॉर द सन, मॉर्निंग सन. ओके, देन लुलाबी, ड्राउझी लुलाबी. देन ट्रीज, काइंडेस्ट थिंग. ओके, अशा प्रकारचे शब्द इथं लिहायचे. देन नंबर 5, पिक आउट लाईन दॅट मीन्स द फॉलोविंग. ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल. आता खाली त्यांनी काही लाईन्स दिलेल्या आहेत. त्या लाईन्स विषयी कवितेमध्ये आलेली लाईन्स लिहायची. म्हणजे इथं त्यांनी आपल्या लँग्वेजमध्ये, सिम्पल लँग्वेजमध्ये एक लाईन्स दिलेले आहेत. त्या सिम्पल लँग्वेजमधल्या लाईन्सशी निगडीत कवितेमध्ये कोणती लाईन आलेली ती लिहायची. फॉर एक्झाम्पल, ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल, सो स्प्रेड अ शेल्टर और स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. ओके, ट्रीज स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की झाडं ही येणाऱ्या जाणाऱ्या झोपाळू प्राण्यांना सावली देतात. ओके, देन सेकंड, ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल, सो दे गिव्स अस फ्रूट. They gives us fruit. Then trees are most lovable. Then number 4, kids love to listen the song from trees. झाडं जी अंगाई गातात त्याच्यासाठी कोणती लाईन आलेली आहे. Then trees live a simple life. आता ह्या 3 लाईनसाठी आलेली कवितेतून लाईन तुम्ही शोधून काढायची. ज्या प्रकारे पहिल्या 2 लाईन्स आपण सांगितल्या, ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल, फॉर they spread a shade for sleepy cows, and trees provide food for all, they gives us fruit. Okay.
देन नेक्स्ट इज 6th क्वेश्चन, थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स. आता इथं जे काही क्वेश्चन आहेत ते पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन आहेत. ते तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये, तुमच्या सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला इथं लिहायचे. फर्स्ट, व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनादर, नेम एनी 5. व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनादर म्हणजे अशा कोणत्या लिव्हिंग थिंग्स आहेत, असे कोणते लिव्हिंग थिंग्स आहेत की जे दुसऱ्यांना इजा पोहोचवतात. एनी 5 यू हॅव टू राईट. देन वाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस, झाडांना इजा न पोहोचवणारे असं का म्हणलं जातं. वाय वी कॉल ट्रीज हार्मलेस. ओके. Then Halloween is a festival celebrated in many Western countries on 31st of October. What is the season there? Why do you think is there a need to burn leaves on Halloween? तर हॅलोवन नावाचं जे काही एक आपण सण म्हणू शकतो, फेस्टिवल म्हणू शकतो, ते कुठं सेलिब्रेट केलं जातं तर वेस्टर्न कंट्रीजमध्ये, बाहेरच्या देशामध्ये हॅलोवन हे एक फेस्टिवल साजरं केलं जातं. तर त्यावेळी झाडांची पानं जाळली जातात. तर तिथं झाडांची पानं का जाळली जात असतील याचं उत्तर लिहायचं आहे. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. विच पार्ट ऑफ द डे इज रेफर्ड टू इन अबव लाईन. विच पार्ट ऑफ द ट्रीज होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे. तर ह्या ज्या लाईन्स आलेल्या आहेत, दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. तर विच पार्ट ऑफ द डे इज रेफर्ड. तर या लाईनमध्ये दिवसाचा कोणता भाग इथं सांगितलेला आहे, अर्थातच नाईट म्हणजे रात्रीचा भाग. विच पार्ट ऑफ द ट्रीज होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे. तर झाडांचा कोणता पार्ट असेल की तो दिवसाची शेवटची लाईट कॅच करत असेल ती इथं लिहायचं आहे. देन युअर सर्च फॉर अ शॉर्ट पोयम अबाउट ट्रीज इन युअर मदर टंग. राईट इट इन युअर नोटबुक अँड ट्रान्सलेट एनी 2 स्टांजा फ्रॉम द पोयम इन टू इंग्लिश. तुमच्या मदर टंगमध्ये, म्हणजे आपली मदर टंग कोणती, मराठी, तर मराठी लँग्वेजमध्ये झाडाविषयी असणारी कोणतीही एक कविता लिहायची आहे आणि त्या कवितेमधले कोणतेही 2 स्टांजा तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे. ओके. नंबर 8, युअर नेबर इज हॅविंग अ ह्यूज ओल्ड बनियान ट्री चॉप डाऊन टू मेक स्पेस फॉर अनादर कन्स्ट्रक्शन. Write an imaginary conversation between you and your neighbor trying to stop him for having it cut down. Begin with the following. तर तुमचे शेजारी, या प्रश्नाचा अर्थ काय आहे की तुमचे शेजारी जे आहेत, युअर नेबर इज हॅविंग अ ह्यूज ओल्ड बनियान ट्री. त्यांच्या झाडामध्ये, बनियान ट्री म्हणजे वडाचं झाड, तर त्यांच्या घराच्या परिसरात, त्यांच्या घराच्या आवारात एक मोठं जुनं वडाचं झाड आहे. सो दे आर ट्री चॉप डाऊन टू मेक स्पेस. त्यांनी ते झाड कट केलं म्हणजे झाड तोडलं. चॉप डाऊन म्हणजे कट केलं. टू मेक स्पेस फॉर अनादर कन्स्ट्रक्शन. कशासाठी तर त्यांना अजून एक काहीतरी बांधकाम करायचं होतं. ते बांधकामाला जागा मिळवण्यासाठी त्यांनी ते मोठं जुनं वडाचं झाड तोडलेलं आहे. तर राईट अँड इमॅजिनरी कॉन्व्हर्सेशन. तर इथं तुम्हाला एक संभाषण लिहायचं आहे, कल्पनात्मक संभाषण लिहायचं आहे बिटवीन यू अँड युअर नेबर. तर तुमच्यामध्ये आणि तुमच्या शेजाऱ्यांमध्ये होणारं एक इमॅजिनरी संभाषण लिहायचं आहे. ट्राईंग टू स्टॉप हिम फ्रॉम हॅविंग इट कट डाऊन. तर ते झाड तोडायला त्यांना थांबवण्यापासून कसं तुम्ही प्रवृत्त करू शकता याच्यासाठी एक इमॅजिनरी कॉन्व्हर्सेशन लिहायचं आहे. आणि खाली दिलेल्या सेंटेन्सपासून यू हॅव टू बिगिन दॅट. Like myself, good morning sir, I am very disturbed and upset to see you having this good old banyan tree chopped down. तर सुरुवात काय करायची आहे की गुड मॉर्निंग सर, सुप्रभात, मला खूप वाईट वाटतंय की तुम्ही हे झाड तोडताय. मग त्यानंतर व्हॉट द नेबर वुड से टू यू. एक यू हॅव टू इमॅजिनेशन, तुम्हाला एक इमॅजिनेशन करून इथं नेबर्स काय म्हणतील, मग त्यावरती तुमचा रिप्लाय काय असेल, अशा प्रकारे एक इमॅजिनेशन करून कॉन्व्हर्सेशन, संभाषण लिहायचं आहे. ओके. नाउ हियर वी हॅव डन विथ द 1.3 रिव्हिजन. थँक्यू.